आपण आपल्या पूर्वजांच्याकडून काय शिकलं पाहिजे याच्याबद्दल आपण आज थोडं बोलणार आहोत. जेव्हा आपल्याला समजतं की आपले पूर्वज इतके प्रगत होते तेव्हा आपला न्यूनगंड संपतो आणि आपण जगाच्या नजरेला नजर देऊन बोलू शकतो. पाश्चिमात्य विचारवंतांना वाचण्याआधी ना जर आपण आपल्या चाणक्य किंवा आर्यभट्टा यांना वाचलं ना तर आपल्याला समजेल की मॅनेजमेंट आणि सायन्सची जी मुळं आहेत ना ती आपल्याच मध्ये हे समजून येतं. आर्यभट्ट आणि आचार्य चाणक्य यांच्या आयुष्यातील दोन प्रसंग असे आहेत जे केवळ कथा नाहीत तर ते आपल्याला स्वाभिमान, जिद्द आणि ध्येय वेडेपणा शिकवतात. हे लक्षात घ्या, आचार्य चाणक्य आपल्या अपमानाचा सूड किंवा अखंड भारताचा संकल्प घेतात. का घेतात बरं? हा प्रसंग आहे चाणक्याच्या जीवनातील सर्वात मोठा वळणबिंदू आहे. त्या काळी मगधच्या साम्राज्यावरती धनानंद नावाच्या विलासी आणि क्रूर राजाचे राज्य होतं. आक्रमी राजा होता. ग्रीक आक्रमक सिकंदर भारताच्या उंबरठ्यावाला होता. चाणक्य जे तक्षशिला विद्यापीठाचे आचार्य होते त्यांना देशाला वाचवण्याची कल्पना सुचली. मग ते मगधच्या दरबारात गेले. मग दरबारात गेल्यानंतर चाणक्याने धनानंदला सावध करण्याचा प्रयत्न केला की परकीय आक्रमणापासून वाचवण्यासाठी आणि देशाला वाचवण्यासाठी सर्व जनपद एकत्र करा. पण धनानंदला ते चाणक्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्याच्या रूपाकडे लक्ष दिलं आणि त्यांच्या गरिबीचा उपवास उठला. आता उपहास केला त्यांच्या गरिबीचा. तेव्हा चाणक्याने काय केलं, त्या भऱ्या दरबारात तर धनानंद एवढा वेळेस थांबला नाही तर त्यांनी चाणक्याला धक्के देऊन दरबाराच्या बाहेर काढलं. आता हा जो अपमान झाला होता तो खूप मोठा होता. त्यावेळी चाणक्याने काय केलं, आपली शिका सोडली आणि एक शपथ घेतली की त्या क्षणी चाणक्य डगमगले नाहीत, रडले नाहीत. त्यांनी भर दरबारातच गर्जना केली, जोपर्यंत या अत्याचारी नंदवंशाचा नाश करणार नाही आणि अखंड भारताची स्थापना करणार नाही तोपर्यंत मी माझी शिका बांधणार नाही. हा चाणक्याने शपथ घेतली. एका साध्या शिक्षकाने त्या काळी सर्वात शक्तिशाली सम्राट जो धनानंद होता त्याला आव्हान केलं. केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर एक सामान्य मुलाला म्हणजे चंद्रगुप्त मौर्याला सम्राट बनवून आपली घेतलेली शपथ पूर्ण केली. आता यातून शिकवण काय? तुमचा अपमान झाला तर रडत बसायचं नाही, अपमानाचा बदला घ्यायला शिकायचं. बदला हा खूप महत्त्वाचा असतो. तुमच्या अपमानाचा बदला घ्यावाच लागेल. मग तो कोणत्याही स्वरूपात घ्या, यशाच्या स्वरूपात किंवा कोणत्याही स्वरूपात घ्या, पण तो बदला इंधनाच्या रूपात रूपांतरित झालाच पाहिजे. आग म्हणून तो पेटून उठला पाहिजे. हे आपल्याला चाणक्य नीती शिकवते. आर्यभट्टाने काय केलं, समाजाच्या विरोधात जाऊन सत्याचा शोध. आर्यभट्ट ज्या काळात ते संशोधन करत होते ना त्या काळात धार्मिक समजुती ह्या विज्ञानापेक्षा वरचढ होत्या. लोक मानायचे की राहू केतू नावाचे दोन राक्षस आहेत आणि ते चंद्राला आणि सूर्याला गिळतात म्हणून काय करतं, ग्रहण लागतं. असं होत होतं बरं का त्या काळात. मग आर्यभट्टाने काय केलं, जेव्हा आकाशाचं निरीक्षण करायचं ठरवलं तेव्हा त्यांनी गणितातील काही वेगवेगळे सत्य दिसत होते त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. दिवस रात्र मेहनत केली. समाजाचा रोष ओढावून घेण्याची भीती असताना सुद्धा त्यांनी धैर्याने सांगितलं की राहू आणि केतू हे थोतांड आहे. ग्रहण म्हणजे केवळ एक खगोलीय वस्तूची दुसऱ्यावर पडलेली सावली आहे. त्यांनी हेही सांगितलं की पृथ्वी स्थिर नाही तर ती स्वतःभोवती फिरते. त्या काळी अनेक विद्वानांनी त्यांच्यावर टीका केली, त्यांना वेड्यात सुद्धा काढलं. पण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवून आर्यभट्टांनी आपल्या गणितावर ठाम होते. लोकनिंदेची पर्वा न करता आर्यभट्टीय ग्रंथ लिहून काढला त्यांनी. आज 1500 वर्षानंतर सुद्धा आधुनिक विज्ञान हेच सांगते जे आर्यभट्ट यांनी तेव्हा सांगितलं. यातून शिकवण काय मिळते, जग तुमच्या विरोधात असलं ना तरी चालेल, पण जर तुम्ही सत्याची आणि ज्ञानाचा आधार घेत असाल आणि त्या ज्ञानावरती ठाम असाल, सत्यावरती ठाम असाल तर कालांतरानं जग बदलतं. हे यातून शिकायला भेटतं. आता ऋषी सुश्रुतविषयी सांगायला गेलं तर जगातील पहिली शस्त्रक्रिया यांनी केलेली. ऋषी सुश्रुत यांच्याबद्दल एक प्रसंग तुम्हाला सांगतो मी. एकदा एक माणूस नाक कापलेला ऋषी सुश्रुतांच्याकडे आला. त्या काळी नाक कापणं ही मोठी शिक्षा दिली जायची कारण की तो अपमान समजला जायचा. तर सुश्रुतांनी त्या व्यक्तीला मद्य दिलं. कशापाय? ॲनेस्थेटिया, त्यांना बेशुद्ध करण्यासाठी.
आणि त्याच्या कपाळावरची कातडी काढून ती नाकाच्या जागी शिवली. त्यांनी ही एकदम सूक्ष्म साधने वापरून केली बरं का, यशस्वी शस्त्रक्रिया. आज आपण ज्याला रेनोप्लास्टी म्हणतो ना, त्याचा पाया सुश्रुतांनीच रचला. मग आता या प्रसंगावरून आपण काय शिकू शकतो? आपल्या पूर्वजांनी कधीच हे शक्य नाही असं म्हटलं नाही. त्यांनी शून्यातूनच विश्व निर्माण केले. त्यांच्याकडे काय नव्हतं, कोणत्या सुविधा नव्हत्या, पण त्यांनी विश्व निर्माण केलं. आपल्याकडे सगळ्याच सुविधा आहेत, बरोबर की नाही? मग आपणही काही ना काहीतरी देशासाठी करण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे. विशेष म्हणजे आपल्या पूर्वजांचा मान सन्मान कसा वाढता येईल हे सुद्धा तेवढं